कॅप्शन बघून तर तुम्हाला समजलंच असेल, आज आपण बनवणार आहोत होममेड केक। जर तुम्ही योग्य प्रमाणाने साहित्य सांगितल्याप्रमाणे घेतलं तर तुम्ही पण अशा पद्धतीने अतिशय अफलातून टेस्टला असणारा केक बनवू शकता। तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरू करूया। तर मंडळी, आज आपण चॉकलेट केक बनवणार आहोत। तर त्यासाठी मी या कपाने मेजरमेंट घेणार आहे। तुम्ही वाटी, ग्लास काही पण घेऊ शकता। नमस्कार मंडळी, मी आहे सोनाली आणि स्वागत करते मी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सोनालीज किचन व्लॉग्स मध्ये। तर मी इथे हा मेजर करून कप घेणार आहे। याच मेजरमेंटने संपूर्ण साहित्य असणार आहे। तर यासाठी रेसिपी पूर्ण बघा। तर इथे एका बाउलमध्ये आपल्याला 1/4 कप ऑइल घ्यायचा आहे। फक्त उग्र वासाचं ऑइल नकोय, म्हणजे मोहरीचं, तिळाचं जे घरात वापरता तुम्ही भाजीला ते तेल घेऊ शकता तुम्ही। या जागेवर बटर देखील वापरू शकता। इथे मी 1 कप भरून पिठी साखर वापरली आहे। पिठी साखर नसेल तर तुम्ही नॉर्मल साखर देखील वापरू शकता। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता आपल्याला इथे एक मिक्सचर बनवायचं आहे कॉफीचं। तर त्याच कपाने मी इथे 1 कप नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा कॉफी टाकतेय। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। जर तुम्हाला कॉफीचा फ्लेवर आवडत नसेल तर ही स्टेप तुम्ही पूर्णतः स्किप करू शकता। याला व्यवस्थित असं मिक्स करून साईडला ठेवूया। आता हे साखर आणि तेलाच्या मिश्रणामध्ये कॉफीचं मिक्सचर टाकायचं आहे। याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। पिठी साखरेच्या जागेवर तुम्ही घरातील रेग्युलर साखर देखील वापरू शकता। याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, म्हणजे साखर पूर्णपणे विरघळेल। आता हे साईडला ठेवून घेऊया आणि केक बनवण्यासाठी टीन रेडी करून घेऊया। तर मी इथे थोडंसं तेल लावून याला पूर्ण पसरून घेणार आहे। जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही मैदा देखील यामध्ये टाकू शकता। माझ्याकडे बटर पेपर होता तर मी तो टाकला। तुम्ही A4 साइजचा प्लेन पेपर देखील वापरू शकता। न्यूजपेपर नाही वापरायचा, तो आपल्या आरोग्यासाठी घातक असते त्याची शाई, म्हणून प्लेनच वापरायचं। टीन साईडला करून आता कुकर प्रीहीट करूया। तर कुकरच्या झाकणाची शिटी आणि रबर आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे काळजीपूर्वक करायचं आहे। रबर आतमध्ये ठेवायचं नाही। एक झाकण लावून 10 ते 12 मिनिटे ह्याला प्रीहीट करून घ्यायचे। आता आपल्याला या चाळणीच्या साहाय्याने मैदा चाळून घ्यायचा आहे। मैद्याचा वापर करून केक बनवणार आहोत। तुम्ही या जागेवर गव्हाचं पीठ देखील वापरू शकता। तर इथे मी 1.5 कप मैदा वापरणार आहे। तर केक बनवताना जर तुम्ही मैद्याचा बनवत असाल किंवा कोणत्याही पिठाचा तर त्याला चाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे। चाळून घेतल्यामुळे त्यातल्या गाठी वेगळ्या होतात। आता थोडंसं मीठ टाकलंय आणि त्याच कपाने इथे मी 1/4 कप कोको पावडर घेतला आहे। हे अनस्वीटेंड कोको पावडर आहे। इथे मी 2 चमचे मिल्क पावडर वापरला आहे। हे ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। 1 चमचा बेकिंग पावडर घेतला आहे आणि 1/4 स्पून त्याच चमच्याने इथे खायचा सोडा घेतला आहे, म्हणजे बेकिंग सोडा। याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचे। चाळून घेतल्यामुळे यामध्ये एअर निर्माण होते आणि केक खूप छान असा फुलतो। ही प्रोसेस नक्की करा, ही प्रोसेस स्किप करायची नाही। हे बघा असं साईडला होतं, हे एकदम असं पीठ बारीक होतं आणि एअर यामध्ये तयार होते। या मिश्रणाला मिक्स करून घेऊया। आता आपल्याला कॉफीच्या बॅटरमध्ये हे मिश्रण मिक्स करायचं आहे। तिकडे कुकर प्रीहीट करायला ठेवायचा, मग ही प्रोसेस स्टार्ट करायची, कारण आपण यामध्ये बेकिंग सोडा ॲड केलेला आहे। तर ही प्रोसेस जरा लवकरच करायची। याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। त्याच्या थोड्याशा मला गुठळ्या जाणवत होता, म्हणून मी विस्करच्या साहाय्याने 1 मिनिट फेटून घेणार आहे। जास्त नाही फेटायचं। इथे मी 3 चमचे विनेगर घेतला आहे। जर विनेगर नसेल तर लिंबाचा रस देखील घालू शकता। विनेगर घातल्यास जास्त फेटायचं नाही, फक्त एक अर्धा मिनिट फेटून लगेच याला टीनमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं। ही गोष्ट लक्षात ठेवायची, खूप महत्त्वाची टिप आहे। या बॅटरमध्ये तुम्ही चॉको चिप्स किंवा तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता, चॉकलेट टाकू शकता। याला असं टॅप टॅप करायचं आहे, म्हणजे एअर निघून जाईल आणि केक सर्व बाजूने समान असा बेक होईल। तर
कुकर पण छान असा प्रीहीट झालेला आहे। तर काळजीपूर्वकच आपल्याला केकचा टीन यामध्ये ठेवून घ्यायचा आहे। भाजू शकते, काळजीपूर्वक ही प्रोसेस करायची आणि झाकण लावून 45 ते 50 मिनिटं लो फ्लेमवरती बेक करायचा आहे। तर केक बेक होतोय तोपर्यंत अतिशय सोप्या पद्धतीने आपण गनाश बनवून घेऊया। तर यासाठी मी इथे एक सॉसपॅन घेतला आहे। तर यामध्ये आपल्याला अर्धा कप कोको पावडर घ्यायचा आहे। आता जेवढं कोको पावडर घेतले त्याच प्रमाणात तेवढी साखर घ्यायची। इथे पिठी साखर देखील वापरू शकता आणि 1.5 चमचा इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे। सर्व साहित्य डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करते। याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पूर्ण स्टेप केल्या तर खूप छान असा केक बेक होऊन तयार होणार आहे आणि गनाश पण खूप छान बनणार आहे। तर याला व्यवस्थित असं मिक्स करून यामध्ये आपल्याला रूम टेम्परेचरला असलेलं दूध घालायचं आहे। तर इथे मी 1 कप भरून दूध वापरला आहे आणि अर्धा कप कोको पावडर आणि साखर प्रमाण लक्षात ठेवा। इथे मी व्हॅनिला एसेन्स ॲड करते, असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। जर तुम्हाला फ्लेवर आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल। तर याला आपल्याला एकदम अशा लो फ्लेमवरती मिक्स करून छान अशी एक उकळी काढून घ्यायची। उकळी म्हणजे फक्त थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि ह्याला सारखं हलवत राहायचं आहे। आपण कॉर्नफ्लॉवर ॲड केल्यामुळे हे बॅटर घट्ट होणार आहे। थोडीशी ह्याला थिक कन्सिस्टन्सी आली की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे। हे बघा, याला सारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली लागेल। आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड केल्यामुळे हे लगेच घट्ट होतं। तर आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे। तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते। हे बघा, आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। यामध्ये आपल्याला 1 क्यूब बटर घालायचं आहे। या बटरमुळे गनाशला खूप छान शाईन येते आणि केक पण खूप शायनी दिसतो, अगदी मार्केटमधल्यासारखा। ही खूप महत्त्वाची टिप आहे, ही नक्की वापरा। आता हे गनाश थंड होऊ द्यायचं आहे रूम टेम्परेचरला। हे बघा, हे थंड झाल्यानंतर अजून थिक होतं। आता ह्याला छान असं थंड करून मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहे। हे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे छान असं केकला लागतं। हे बघा, फ्रीजमधून 1 तासानंतर काढलेलं आहे मी। हे छान असं झालेलं आहे। आता शायनिंग पण खूप आलेली आहे याला। हे एका बाउलमध्ये काढून घेते मी। हे बघा, जवळून दाखवते। खूप छान गनाश बनवून रेडी आहे। केक पण बेक झालाय का नाही चेक करूया। तर हे बघा, 50 मिनिटानंतर मी हे झाकण उघडलं आहे। केक खूप छान प्रकारे बेक झालाय। हे बघा, प्लेन अशी निडल आलेली आहे। आता हा केक थंड होण्यासाठी ठेवूया आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला कधी पण केक डिमोट करायचा असतो। याच्या काठ्या वेगळ्या करूया। इथेच केक फिरतोय। खूप छान बेक झालेला आहे केक। केक पूर्ण थंड झाल्याशिवाय डिमोट करायचा नाही, नाहीतर केक आतूनच तुटतो। हे बघा, अतिशय सुंदर असा केक बेक झालेला आहे। तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि मला नक्की सांगा। फक्त तुम्हाला प्रमाण योग्य घ्यायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे स्टेप फॉलो करायच्यात। तर आपण इथे केकला गनाश लावून घेऊया। तर यासाठी मी एक प्लेट घेतली आहे, त्यामध्ये खाली थोडंसं गनाश लावते, कारण की केक यावर ठेवल्यानंतर तो सरकणार नाही। आपण काही प्रोफेशनल बेकर्स नाहीत, म्हणून यासाठी आपल्याला जुगाड करूनच केक असा छान असा सजवून घ्यायचा आहे। तर गृहिणी कशातच कमी नसते। तर केकवरती मी छान असं गनाश स्प्रेड करून घेणार आहे। याचा वरचा लेयर किंवा खालची लेयर तुम्ही कापून देखील गनाश भरू शकता, त्याने तर अजून छान गनाश याला चिटकेल। आणि तुम्ही यामध्ये 2 भाग करून आतमध्ये देखील गनाश टाकू शकता, पण मी तसं नाही केले। मी फक्त वरून कोटिंग करणार आहे। छान असं पूर्ण बाजूने गनाश व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। गनाश थंड असेल तर याला खूप छान असं कोट होतं ते, आणि हे लगेच मेल्ट व्हायला लागतं, म्हणून याला सेट होण्यासाठी थोडंसं फ्रीजमध्ये ठेवायचं। परत तुम्हाला डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही करू शकता। मी इथे माझ्या पद्धतीने जेम्सचे 2 पॅकेट घेतले आहेत। तर या प्रकारे मी असे सजवून घेणार आहे त्यावरती। त्याने खूप छान असा लुक येणार आहे केकला आणि एकदम खिशाला परवडेल असं साहित्य वापरलं आहे मी या केकमध्ये। हे बघा, खूप छान असा केक बनून रेडी आहे। तर मंडळी, तुम्हाला ही केकची रेसिपी कशी वाटली आणि गनाशची पण कशी वाटली हे मला नक्की सांगा। यापुढे घरात कोणाचा वाढदिवस असेल तर याच पद्धतीने तुम्ही केक करा। तर रेसिपी आवडली असेल तर सोनालीज किचन व्लॉग्सला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। एन्जॉय।